हा कार्यक्रम जॉयस मायर मिनिस्ट्रीच्या भागीदारांमुळे आणि मित्र परिवारांमुळे शक्य झाला आहे. बी पेरणाऱ्या शेतकऱ्याची बोधकथा याविषयी आज मी बोलणार आहे. आणि देववचनांमध्ये या बोधकथेला खूप महत्त्व आहे, कारण ही बोधकथा 4 विविध प्रकारच्या बायबलमध्ये मातीचा उल्लेख आहे, पण खरं तर ही बोधकथा 4 विविध प्रकारच्या मनांबद्दल बोलते. मनाच्या 4 वेगवेगळ्या अवस्था आणि ते वेगवेगळ्या प्रकारचं मन देववचन ऐकतं किंवा ऐकत नाही. आता बघा, इथे हजारो लोक आहेत आणि हा कार्यक्रम जगभरात काही हजार, काही लाखो लोक टी व्हीच्या माध्यमातून पाहत आहेत आणि काही लोकांना इतरांपेक्षा या कार्यक्रमातून बरंच काही प्राप्त होईल. मी जे बोलते ते काही लोक ऐकतील आणि त्यांच्या आयुष्यात सकारात्मक असे बदल घडवून आणतील, पण काही लोक काहीच करणार नाहीत. काही लोक माझं बोलणं लक्षपूर्वक ऐकतील, तर काही लोक इकडे तिकडे केवळ असे बघत बसतील आणि उगाच कारण नसताना स्मितहास्य करत बसतील, पण खरं तर त्यांना त्यातलं काहीच कळणार नाही आणि कारण मुळात ते ऐकतच नसतील. आता आपण या 4 विविध प्रकारच्या मनाच्या अवस्थेबद्दल बोलणार आहोत आणि आता निर्णय घेण्याची वेळ आली आहे. आणि मला असं विचारायचं आहे की तुम्ही इथे येऊन वेळ खर्च करता, मग तुम्हाला यातून नेमकं काय मिळवायचंय? बघा, मला जगभरात फिरत बसत कार्यक्रम करण्याची हौस नाहीये. म्हणजे मी हे करतेय कारण मला माहिती आहे देवाने माझ्या आयुष्यात काय बदल घडवून आणलाय आणि मला माहिती आहे की तो तुमच्या आयुष्याच्या बाबतीतही काय करू शकतो आणि मला ते करायचंय. येशूने ज्या कारणासाठी तुमच्याकरता मरण पत्करलं ते चांगलं आयुष्य तुम्हाला मिळावं अशी माझी इच्छा आहे. आणि फक्त एकाच गोष्टीने तुम्हाला चांगलं आयुष्य मिळेल. आता मी काय म्हणते ते ऐका, वचनांचा अर्थ समजून घ्या, त्या वचनांनुसार कृती करायला लागा. केवळ ऐकणं पण कुठलीही कृती न करणं याचा काहीही उपयोग नाही. समजा तुमच्याकडे बऱ्याच गोष्टी आहेत पण तुम्ही त्यावर काम करत नाही, तर तुमच्याकडे जे आहे त्याबद्दल तुम्हाला अभिमान वाटतो. काय करावं हे तुम्हाला इतरांना सांगायचंही असतं, पण जर तुम्ही स्वतः ती कृती करत नसाल तर तुमच्या आयुष्यात बदल घडणार नाही. केवळ ऐकणं महत्त्वाचं नाही आहे, बायबलच्या वचनांना अंडरलाईन करणं महत्त्वाचं नाही, तर तुम्ही जे ऐकता ते करणंही तितकंच महत्त्वाचं आहे. आणि म्हणून अशा कार्यक्रमात उपस्थित राहण्याचा उद्देश असा असावा की मी ते करतेय किंवा मला त्या गोष्टीत उच्चस्थानी पोहोचायचं आहे. आणि देवा, मी इथे येऊन हा संदेश ऐकला, हे बरं झालं, कारण देवा मला त्या विशिष्ट गोष्टीसाठी तुझी मदत हवी आहे. बघा, तुम्ही चर्चमध्ये जाता म्हणजे तुम्ही काहीतरी भव्य दिव्य करताय असं समजू नका. जर तुमची वृद्धी व्हावी आणि तुम्ही दैनंदिन आयुष्यात ख्रिस्ताचं अनुसरण करावं ही भावना तुमच्या मनात नसेल तर चर्चमध्ये जायचा काय फायदा? म्हणजे काही लोक कसे असतात माहिती, मी दर रविवारी चर्चमध्ये जातो. बरं, मग मी काय करू? पाळक जे काही सांगतात ते दुसऱ्या दिवशी तुमच्या लक्षात राहतं का? पण कदाचित उद्या कुणीतरी असं म्हणेल की जॉयसने काय शिकवलं रे, आणि मग तुम्ही म्हणाल मला माहित नाही, पण चांगलंच बोलले काहीतरी. बघा, येशूने त्याच्या शिष्यांना बोधकथेबद्दल एक मजेशीर गोष्ट सांगितली आहे. जर तुम्हाला ही बोधकथा कळली नाही तर तुम्हाला पुढची कोणतीच बोधकथा कळणार नाही. किती सुंदर वाक्य आहे. जर तुम्हाला ही बोधकथा कळली नाही तर तुम्हाला पुढची कुठलीच बोधकथा कळणार नाही. आणि मार्क अध्याय 4:24 मध्ये तो असं म्हणतो, आता ऐका, हे खूपच महत्वाचं आहे. पुन्हा तो त्यांना म्हणाला, तुम्ही जे काही ऐकता त्याविषयी सावध राहा. ज्या मापाने तुम्ही मापून द्याल त्याच मापाने तुम्हाला मापून देण्यात येईल, किंबहुना तुम्हाला जास्तही देण्यात येईल. ज्या मापाने तुम्ही मापून द्याल त्याच मापाने तुम्हाला मापून देण्यात येईल, किंबहुना तुम्हाला
जास्तही देण्यात येईल, किंबहुना तुम्हाला जास्तही देण्यात येईल. आणि हाच इथे खूप महत्वाचा असा मुद्दा आहे. बघा, मी माझ्या वाटेचं काम करते, पण जर तुम्ही तुमच्या वाट्याचं काम केलं नाही तर कदाचित तुमचा विरंगुळा होईल. पण त्याहीपेक्षा तुमच्या आयुष्यात काही चांगलं घडावं असं मला वाटतंय. तुम्ही आधी वेळ खर्च करता आणि मग त्याबद्दल पश्चाताप करता, असं तुमच्या बाबतीत होऊ नये. मला तुमचं एक संबंध वर्ष हवंय. एका वर्षाने तुम्हाला असं वाटावं की या कॉन्फरन्सला येऊन माझ्या आयुष्यात काहीतरी बदल घडला. मी एक कथा ऐकली होती, एका बाईने मला सांगितली होती आणि मला वाटतं खूपच प्रेरणादायी अशी गोष्ट आहे. मी तुम्हाला सांगते ती. एका वर्षाआधी ती बाई माझ्या सभेला आली होती आणि ती माझ्या जवळ आली आणि मला म्हणाली की तिच्यावर अत्याचार झाला होता, तिच्या आयुष्यात अनेक समस्या होत्या. पण ती सभा संपल्यावर ती म्हणाली, मला वाटतं आता मला कळलंय की मी इतकी वर्ष माझ्या संकटांवर मात का करू शकले नाही. पुढे ती म्हणाली की मी तुझा संदेश ऐकला, मी अनेकांशी याबद्दल बोलले आणि ती म्हणाली की तेव्हा मला कळलं की प्रत्येक बाईला याच समस्या सतावतायत आणि त्यांनी या समस्यांवर मात केली आणि त्यावर विजय मिळवला, पण मला नाही जमलं ते. आणि ती म्हणाली, जेव्हा मी त्यांचं बोलणं लक्षपूर्वक ऐकलं तेव्हा त्या बायका देव त्यांच्याशी काय बोलला आणि त्यांना काय गुपितं सांगितली ते सांगत होत्या. त्यांनी ते केलं आणि हळूहळू सगळं बदलायला लागलं. ती म्हणाली, तुला माहिती आहे, ज्या ज्या गोष्टी देवाने त्यांना सांगितल्या मलाही सांगितल्या, पण आमच्यात फरक एकच होता, त्यांनी केल्या, मी केल्या नाहीत. माझा मोठा मुलगा मला एकदा म्हणाला, जो हँड ऑफ ऑफी संस्था चालवतो, तो म्हणाला की ज्या वेळी तू आणि डॅडींनी मला कॉल करून माझ्या चुकीची जाणीव करून दिली तेव्हा मला असं जाणवलं की तुम्ही मला सांगण्यापूर्वी स्वतः देवाने ते अनेकदा मला सांगण्याचा प्रयत्न केला होता. पण तरीही मी त्याचं ऐकलं नाही. म्हणून तो तुझ्या माध्यमातून माझ्याशी बोलला. आणि बघा, हे किती वाईट असतं. देव आपल्याशी बोलतो आणि प्रत्येक वेळी तो आपल्याला मार्ग दाखवतो. आता आपण या सभेमध्ये मोठ्या वचनबद्धतेबद्दल बोलतोय आणि म्हणून आपण देवाचं बोलणं ऐकून त्यावर कृती करायला हवी. त्यासाठी वचनबद्ध राहायला हवं आपण. बरोबर आहे ना? संकटांपासून दूर ठेवण्यासाठी देव तुम्हाला त्यावर उपाय सांगू पाहतोय. बघा, तो त्याचं मन बदलणार नाही. तो पुढच्या वेळी येईल आणि एखादा सोपा उपाय सांगेल आणि म्हणून आता त्याच्याकडे दुर्लक्ष करणं मूर्खपणा ठरेल, कारण तो त्याच्या मतांवर ठाम आहे. आणि मला हे माहितीये की देव काही खास लोकांवर कृपा करणार नाही. म्हणून जे लोक या सभागृहात बसलेत त्यांना कृती करावी लागेल. कुणी देवाचं वचन शिकेल. जो कोणी देवाचं वचन शिकेल म्हणजे वचनांचा अभ्यास करेल आणि वचनांना स्वतःत अंतर्भूत करेल, केवळ माहिती गोळा करणार नाही तर त्याची अनुभूती घेईल, त्या वचनांनुसार कृती करेल नियमितपणे, केवळ एकदाच करून तो थांबणार नाही. कारण तुम्ही एका वेळी एक वाईट गोष्ट केल्याने तुमच्या आयुष्यात अनेक संकट येत नाहीत, किंवा एका वेळी एक चांगली गोष्ट केल्याने आयुष्य अगदी सुरळीतही होत नाही. तुम्ही त्याविषयी वचनबद्ध राहा आणि देव जे म्हणतो ते वारंवार करत राहा. जो कोणी अशा प्रकारे वागेल तो माझ्याकडे येऊन असं म्हणूच शकणार नाही की त्याचं आयुष्य बदललं नाही. बघा, आता मी तुमच्यावर एक जबाबदारी सोपवणार आहे आणि आम्ही कष्ट करून त्या वचनांचा अभ्यास करतो आणि मग तुम्हाला सांगतो की हा तुमचा विजय नाहीये, तर तुम्ही जी वचनं ऐकता त्यानुसार तुम्ही जे कार्य करता तो तुमचा विजय आहे. आमीन. ठीक आहे. बी पेरणाऱ्या शेतकऱ्याची बोधकथा. मार्क अध्याय 4 वचन 1-9. पुन्हा तो समुद्र किनाऱ्यावर शिक्षण देऊ लागला. तेव्हा त्याच्याजवळ फार मोठा समुदाय जमला, म्हणून तो समुद्रातील एका मछव्यात जाऊन बसला आणि सर्व लोक समुद्रकिनारी जमिनीवर होते. नंतर तो त्यांस दाखले देऊन
पुष्कळ गोष्टी शिकवू लागला आणि शिकवता शिकवता तो त्यांना म्हणाला ऐका. मला आवडलं की त्याने ऐका अशी सुरुवात केली. पहा, उद्गारवाचक चिन्ह. पहा, एक पेरणारा पेरणी करावयास निघाला आणि तो पेरीत असताना असे झाले की काही बी वाटेवर पडले ते पाखरांनी येऊन खाऊन टाकले. काही बी खडकाळ जमिनीत पडले, तेथे त्यास फारशी माती नव्हती. माती खोल नसल्यामुळे ते लागलेच उगवले. आणि सूर्य वर आल्यावर ते उन्हाने करपले व मूळ नसल्या कारणाने ते वाळून गेले. काही बी काटेरी झुडपांमध्ये पडले व काटेरी झुडपांनीच वाढून त्याची वाढ खुंटवली, म्हणून त्याला काही पीक आले नाही. काही बी चांगल्या जमिनीत पडले, ते उगवले, मोठे झाले व त्याला पीक आले आणि त्याचे 30 पट, 60 पट, 100 पट असे उत्पन्न आले. मग तो म्हणाला, ज्याला ऐकावयास कान आहेत ते ऐको, ऐकावयास कान आहेत ते ऐको. आता इथे गमतीदार वाक्य येशू म्हणालाय. या वाक्याकडे आपलं लक्ष जात नाही सहसा. तो म्हणाला की ज्यांना ऐकावयास कान आहेत ते ऐको. पण त्याला नेमकं काय म्हणायचंय? ज्याला ऐकावयास कान आहेत ते ऐको, त्याला म्हणायचंय की मी जे सांगणार आहे ते सगळ्यांसाठी आहे. त्याने सुरुवात कशी केली? ऐका. आणि नंतर तो म्हणतो ज्याला ऐकावयास कान आहेत, आज्ञाधारक कान. बायबलमध्ये एके ठिकाणी असा उल्लेख आहे, सुनता केलेले कान. एक सांगू, मी एकच गोष्ट बोलले तरी विविध लोक त्यांच्या त्यांच्या मनोवस्थेनुसार विविध गोष्टी ऐकतात. काही लोक तर मुळे ऐकतच नाहीत. मुळात त्यांना हे आवडतच नाही, म्हणून त्यांना काही करण्याची संधी मिळण्याआधीच ते त्यापासून विलग होतात, कायमचं विसरून जातात. बघा, आपण आत्ताच्या सुपरमार्केट्स आणि मशिनरी ऑपरेटेड शेतीच्या युगामध्ये लगेचच बीज पेरणाऱ्या शेतकऱ्याच्या बोधकथेशी एकरूप होऊ शकणार नाही कदाचित. कारण बघा, येशूने जी उदाहरणं दिली त्याच्या काळातल्या संस्कृतीनुसार ती दिलेली होती आणि येशू हयात होता त्या काळी शेतकरी समुदायाची ती बोधकथा आहे. पण त्या काळी त्याच्यासमोर बसून जे ऐकत होते त्यांना नक्कीच कळलं असेल की येशूला नेमकं काय म्हणायचंय ते. काही लोक सोडले तर सगळेच शेती करत होते, फक्त काही अतिश्रीमंत लोक नव्हते करत. आणि माझ्या आजीची बाग होती. मी तिच्या बागेमध्ये जायचे, म्हणून मला शेतीबद्दल थोडंफार माहिती आहे. मी काही शेतकरी नाही आहे, पण मला थोडीशी माहिती आहे त्याबद्दल. आपल्यापैकी अनेकांची बाग असेल, तुम्ही भाज्या लावल्या नसतील पण फुलं लावलीच असतील. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, बियाणं पेरल्याशिवाय पीक येत नाही, हा पहिला नियम आहे. आमेन. जोवर ही पृथ्वी आहे तोवर शेती हा व्यवसाय चालू राहील. तुम्ही बियाणं मातीत पेरता, त्यानंतर काही काळ जातो आणि मग कापणीची वेळ येत असते. तर बी पेरणारा शेतकरी म्हणजे पवित्र आत्मा आहे. आज तो माझ्या मुखाचा वापर करतोय, पण पवित्र आत्मा आपल्या जीवनात देववचन पेरत असतो. आणि तुम्ही जर लक्ष दिलं आणि नीट ऐकलं तर तुम्हाला काही ना काही प्राप्त होणारच आहे, काहीतरी मिळणारच आहे तुम्हाला. मला माहिती, मी बोलते ते सगळंच काही तुमच्या लक्षात राहणार नाही, पण आजच्या युगात आपण सगळंच सोपं केलंय. लोकांना बायबल वाचायची गरज नाही, ते सगळं काही स्क्रीनवर बघू शकतात. मला वाटतं हे करून आपण लोकांवर उपकार नाही केलेले. आजकाल आयुष्यात इतकं सगळं सोपं झालंय की आपल्याला कष्ट करायची गरजच उरलेली नाही. आणि एक संदेश अभ्यासण्यासाठी मी काय काय करत होते, आता तुम्ही कम्प्युटरवर पाहता. कम्प्युटरवर तुम्हाला हवं ते तुम्हाला मिळतं. मी पुस्तकात नेहमी एक वाक्य वाचते, ज्याची खरोखर इच्छा आहे तो देवाच्या खूप खूप जवळ जाऊ शकतो. फक्त तो किती वेळ देऊ शकतो यावर सगळं अवलंबून असतं. त्याच्या जवळ जाण्यासाठी, त्याची कृपा मिळवण्यासाठी देव काही खास लोकांची निवड करत नाही. आपण लक्षात ठेवावं, ही संधी प्रत्येकाला मिळते. आपण आपला वेळ कुठे खर्च करतो त्याची निवड करायची संधी आपल्याला मिळते. म्हणून काही लोकांना चांगल्या दर्जाचं बियाणं मिळालं आणि काही लोकांना वाईट दर्जाचं, आणि म्हणून काही लोकांच्या बाबतीत चांगला परिणाम झाला, काही लोकांच्या बाबतीत झाला नाही, असं या बोधकथेत लिहिलंय. जे बियाणं मी आज पेरते ते योग्य आहे, ते
पुष्ट बियाणं आहे, ते चांगल्या दर्जाचं बियाणं आहे, अर्थात बियाण्यांमध्ये कुठलीच समस्या नाही. जर त्यातून तुम्हाला काही मिळालं नाही तर त्या बियाण्याचा दोष नाही. दोष तुमच्या मनाच्या अवस्थेचा आहे. तुम्ही कशा प्रकारे ऐकता. मातीचे 4 प्रकार आहेत, मनाचे 4 प्रकार आहेत. पहिला, जमीन कठोर असते. जेव्हा बी पेरणारा शेतकरी बियाणांनी भरलेली पिशवी आपल्या गळ्यात लटकवून बियाणं अशी फेकत जातो आणि तो सगळीकडे बियाणं पेरत असतो. आजही मी तेच करते. मी बियाणं पेरत चालली आहे. आणि बघा, हे जाणून घेणं रोमांचक आहे की या सभागृहातल्या हजारो लोकांपैकी किती जणांना माझा संदेश कळेल. हा संदेश रेकॉर्ड केला जातोय. विविध 100 भाषांमध्ये लोक जगभरात हा संदेश ऐकणार सुद्धा आहेत. तर मित्रांनो, आज आपण पेरणी करतोय, आपण बियाणं फेकतोय सगळीकडे. एक सांगू, काही लोक टीव्हीवर हा कार्यक्रम बघतील आणि म्हणतील, ती बघा थोतांड सांगणारी बाई उभी आणि बडबड करतीये. त्यांची मानसिक अवस्था चांगली नसते अहो. ते माझा तिरस्कार करतात. काही लोक माझ्यासारख्या लोकांचा तिरस्कार करतात आणि गंमत म्हणजे ते का करतात हेच त्यांना माहीत नसतं. आपण काही गोष्टींवर विश्वास ठेवतो, पण का विश्वास ठेवतो हेच माहीत नसतं. किती विचित्र ना. कुणीतरी हो म्हणालं म्हणून मी ठेवला. त्याचा काही उपयोग नसतो. काही बी खडकाळ जमिनीत पडले, तेथे त्यास फारशी माती नव्हती. माती खोल नसल्यामुळे ते लागलेच उगवले. येशूने त्यावेळी जनसमुदायाला कुठलंही स्पष्टीकरण दिलं नाही. तो त्यांना म्हणाला, हा दाखला तुम्हाला समजला नाही काय? तर मग सर्व दाखले कसे समजतील? हा दाखला तुम्हाला समजला नाही काय? मग सर्व दाखले तुम्हास कसे समजतील? प्रामाणिकपणे जेव्हा मी याची तयारी करत होते, मी या गोष्टी करू शकते की नाही याची मला कल्पना नव्हती. मला वाटतं की हे खूप महत्वाचं आहे अहो. तो म्हणतोय, जर तुम्हाला ही बोधकथा कळली नाही तर तुम्हाला कुठलीच बोधकथा कळणार नाही. आता येशूला काय म्हणायचं होतं हे मी सांगते. सगळ्यात आधी लोकांना कळलंच नाही की येशू का आला होता. त्यांना कळलंच नाही. तो क्रांती घडवायला आला होता. आणि क्रांती म्हणजे काय, तर एखादी गोष्ट अगदी उलट करणं. म्हणजे कुणीतरी येतं ज्यातून बदल घडेल, अशा कुणाला माहीत नसलेल्या गोष्टी करायला लागतं. ज्या प्रकारची क्रांती त्याला घडवून आणायची होती, लोक संभ्रमित होते की त्यांना काय हवंय. आता हे ऐका, अन्यायकारक सरकार विरोधात लढा देऊन स्वतः जागतिक राजमुकुट घालावा आणि जगावर अधिराज्य गाजवावं अशी लोकांची इच्छा होती. त्याच्या शिष्यांना खरोखर असं वाटलं होतं की त्याच्यावर राज्याभिषेक होणार आहे आणि मग त्याचे शिष्य त्याची खास माणसं म्हणून मिरवतील. तो केवळ आदेश देईल आणि सगळं काही चांगलं करेल. येशूने जेव्हा सेवाकार्य सुरू केलं तेव्हा त्याच्या पहिल्या संदेशापासून त्याने सांगितलं की देवाचं राज्य इथे आहे. तो वेगळ्या प्रकारच्या राज्याबद्दल लोकांना सांगत होता. ते राज्य तिथेच होतं जिथे आपण राहतोय, जगाच्या मध्यभागी जिथे आपण राहतोय ते वेगळ्या प्रकारचं राज्य होतं. आणि येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे म्हणून आपण वेगळ्या प्रकारच्या राज्यात राहतोय. हे एक प्रकारचं गुप्त राज्य आहे. जोवर ते विश्वासणारे होत नाही तोवर हे कुणालाच कळणार नाही. आपल्याला ते समजले पण जगाला अजून समजलं नाही. आमेन. ज्या गुप्त प्रकारच्या राज्यात आपण राहतोय त्यावर मी संदेशाची मालिकाच केली होती. सभेमध्ये मी ती बोलले होते आणि मी या राज्याला भिन्न राज्य असंही म्हणते, कारण हे जगापेक्षा अगदी भिन्न आहे. आणि तुम्हाला आणखी हवं असेल तर तुमच्याकडे जे आहे त्यापैकी काही तुम्हाला अर्पण करावं लागेल. जर तुम्हाला प्रथम यायचं असेल तुम्हाला शेवटच्या जागेची इच्छा धरावी लागेल. जर कोणी तुमचा फायदा घेतला आणि तुमच्यावर अन्याय केला तर त्याचा तिरस्कार करून आयुष्य घालवण्याऐवजी तुम्ही त्यांना क्षमा करायला शिकायलाच हवी. मित्रांनो, तुम्ही अजून उत्साह दाखवू शकता. तुम्हाला माहिती आहे, जे लोक तारले गेले नाही त्यांच्याकडे दुसरा पर्याय नसतो आणि ते लोक तिरस्कार करतात.
त्यांना प्रतिशोध घ्यायचा असतो, त्यांच्यात कटुता असते, त्यांना जे करायचे करू द्या, त्यांच्या आयुष्याचा खेळ खंडोबा. पण आपल्याकडे पर्याय आहे. देव आपल्याला ज्या लोकांनी आपल्याशी गैरवर्तन केलंय त्यांच्यावर दया दाखवण्याची संधी देतो. येशू म्हणाला त्याप्रमाणे आपण म्हणू शकतो, देवा त्यांना माफ कर, कारण त्यांना माहीतच नाही ते काय करतायत ते. त्यांनी त्या राज्यात, त्या संपूर्ण राज्यात, त्या गुप्त राज्यात राहून आपल्या आयुष्याचं सार्थक करावं अशी त्याची इच्छा होती. आणि देवाची वचनं ऐकणं, समजणं, त्यानुसार कृती करणं, या एका आधारावर हे राज्य चालतं. या पुस्तकातली वचनं किती शक्तिशाली आहे ते लोकांना कसं समजावून सांगायचं मला नाही माहीत. म्हणजे माईक आजही मला काही करार वाचून दाखवत होता. इथे काही सुंदर सुंदर ॲमिश बायका उपस्थित आहेत. त्या मला येऊन भेटल्या, खूप प्रेमाने बोलल्या. त्यापैकी एका बाईवर अत्याचार झाला होता, जसा माझ्यावर झाला होता, आणि तिला मदत हवी होती म्हणून ती लायब्ररीत गेली आणि तिला तिथे पुष्कळ पुस्तकं मिळाली. मला वाटतं बॅटलफील्ड ऑफ द माइंड हे माझं पुस्तक तिनं वाचलं आणि तिचं आयुष्य पूर्णतः बदलून गेलं आणि आता ती शिकवणही देतीये. हे काही माझ्या पुस्तकामुळे झालं नाही, माझ्या शब्दांना महत्व नाही, देववचनाला महत्व आहे. देववचन सामर्थ्यशालीच असतं. हो, म्हणूनच तुम्ही या सभागृहातल्या थंडगार अशा वातावरणात येता आणि तरीही तुम्हाला ऊब मिळते. देववचनात मुळातच शक्ती असते. तुम्ही सामान्य वचनं ऐकत नाही, कारण ती देवाची वचनं असतात. अहो, त्या शक्तिवर्धक गोळ्या असतात जणू. बघा, देववचन म्हणजे केवळ अन्न नाहीये. तुम्ही तुमचं अन्न न चावताच जर गिळंकृत केलं तर तुम्हाला त्यातून पोषक तत्व कधीही मिळणार नाही, हे लक्षात घ्यायला हवं. तुम्ही कळतंय ना तुम्हाला? हे देववचनांच्या बाबतीत सुद्धा घडतं. तुम्ही समोर बसून मी जे काही बोलते ते ऐकताय. आता बघा, मी असं नाही म्हणत तुम्हाला काही मिळणार नाही यातून. काही प्रमाणात काही लोकांना मिळेल. तुम्हाला जर अजून चांगल्या प्रकारे आत्मसात करायचं असेल तर जसं मी मगाशी म्हणाले त्याप्रमाणे तुम्ही केलं. तुम्ही घरी गेल्यानंतर स्वतः त्या वचनांचा अभ्यास केलात ना तर फायदा होईल. कळलं ना? अध्याय शोधा, वचनं शोधून काढा, प्रत्येक विषयावरचा प्रत्येक अध्याय पडताळून पहा आणि मग तुम्हाला कळेल की हा अनुभव किती अद्भुत असा होता. जेव्हा तुम्ही बायबल वाचता, त्यातले अध्याय शोधता, वचन अभ्यासता, समजून घेता, तेव्हा तुम्ही जे तयार होता ते नुसते ऐकण्याने नाही होत. मला एक सांगायचंय, आज मी जे बोलते त्याबद्दल मला छान वाटतंय. तुम्ही जी सत्य वचनं ऐकता त्यांना विचार आणि अभ्यासाची जोड देता. तुम्ही इतरांनी आपल्यासाठी प्रत्येक गोष्ट करावी या मानसिकतेतून बाहेर पडायला हवं. तुम्ही काहीतरी करा. आमेन. येशू क्रांती घडवायला आला होता, पण त्याला जे अभिप्रेत होतं त्यापेक्षा ही क्रांती वेगळी होती. आपण म्हणतो की आपल्याला देवाकडून ऐकायला आवडतं, पण प्रत्येक जण देवाचं ऐकायला तयार नसतो. बायबल म्हणतं तुम्ही जे ऐकताय त्याविषयी सावध राहा, कारण ज्या मापाने तुम्ही द्याल त्याच मापाने तुम्हाला मापून देण्यात येईल, कदाचित जास्तही देण्यात येईल. जी बोधकथा तुम्ही ऐकली ती खूपच महत्वाची अशी बोधकथा आहे, बीज पेरणारा शेतकरी. म्हणूनच मी तुम्हाला प्रोत्साहित करते की देववचन अगदी रोजच्या रोज वाचायला शिका. त्यासाठी तुमचा वेळ द्या.
हा कार्यक्रम जॉयस मायर मिनिस्ट्रीच्या भागीदारांमुळे आणि मित्रपरिवारांमुळे शक्य झाला आहे.